देशच्या पत्रकार परिषदेत आमच्यामध्ये उपस्थित गोवा राज्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर तसेच जनरल सेक्रेटरी किरण नाईक। आज आम्ही कारगिल दिवस हे आमचे दोन कडेन जे कार्यक्रम आसा त्या संदर्भात आज पत्रकार परिषद आपयल्या। हांव फुडल्या सुरवातेर मागता की किरण नाईक हांच्यांनी ही पत्रकार परिषद फुडें व्हरची। सगळ्यांना नमस्कार। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच्या नेतृत्वाखाली आणि गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या पुढाकारात आम्ही गोयात दोन जागेचेर म्हणजे उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन जागेचेर कारगिल विजय दिवस निमित्त एक यात्रा करपाचें आम्ही ठरयिल्लें आसा। ते म्हणजे उत्तरेक आमचे म्हापसा ह्या वाठारात म्हणजे आमचे उत्तर गोयचे जे भाजपाचे कार्यालय जे आसा थंयसून मशाल यात्रा सुरू जातली आणि ती यात्रा आमची हुतात्मा स्मारक म्हापसा हांगा सांगता जातली। तशेंच दक्षिणेक आमचे मुरगांव नगरपालिका जी आसा ताच्या समोरून वचून ती आमचे हुतात्मा चौक वास्को म्हणजे सावथातली एक आमची वास्को म्हणून ठरयिल्ली आसा सो त्या जाग्याचेर जातली। ही रॅली करपाचें कारण आमकां आमचे देशात जे सैनीक जे आसात जे बॉडी रावन जे लढटात आणि त्यांच्या खातीर खंय तरी आमकां त्या वेळाचेर कारगिल आमकां त्या वेळाचेर 1999 आमी ते विजय मेळ्ळे आणि आयज खंय तरी पळोवपाक मेळना ज्या पद्दतीन नरेंद्रभाई मोदीच्या नेतृत्वा खाली आमकां देशाची सेक्युरिटी कित पर्यंत खंयच्या लेवलीचेर गेल्ली आहा। आयज देशाची सेक्युरिटी ज्या पद्दतीन आयज सर्जिकल स्ट्रायक सुद्धा करू शकता म्हणजे खंयचोय आमचे परराष्ट्रीय किंवा जे हमलावर जे आसा ज्या पद्दतीन तांकां अटॅक करपाची जी क्षमता जी आसा ती आयज खंय तरी आमच्या सरकारामुळेच तांकां जी मेळ्ळेलें आसा। म्हणून त्या निमित्तान आमी जे कारगिल विजय दिवस ज्या पद्दतीन जे आमी त्या वेळाचेर जिखून हाडले म्हणून खंय तरी त्यांचे सैनिकांचें मनोबल वाडून दिवपाक जाय आणि जे अनेक जे सैनीक जे त्या वेळाचेर जे आशिल्ले तेंच्यांनी ज्या वेळाचेर आपले प्राणाची पर्वा न करता ते देशा खातीर लढले आणि कारगिल टेकडी ज्या पद्दतीन आमकां जिखून दिली त्या खातीर त्यांचे मनोबल वाडोवपा खातीर तांकां प्रोत्साहन दिवपा खातीर जी आमी यात्रा केल्ली आसा। सो ते यात्रेक हांव सगळ्यांक विनंती करता समस्त गोंयच्या लोकांक की त्या यात्रेक तुमी ज्या दोन्ही जाग्याचे जे आसा उत्तरेक आनी दक्षिणेक तुमी ते सगळ्या यात्रेक आणि सहभागी जावचे आणि आमच्या सैनिकांचे मनोबल वाडोवचे। तशेंच यात्रा सांगता जेन्ना जातली तेन्ना दोन्ही जाग्याचेर आमी अखंड अमर ज्योत अशी पेटयतले। सो ती 24 तास दोन्ही हुतात्म्याच्या स्मारकाचेर जे आसतले सो तितून जे अनेक जे लोक जे आसात ते वेळाचेर तांच्यांनी ते ह्या स्मारका कडेन जी अमर ज्योत जी आसतली तांच्यांनी सगळ्यांनी त्या ज्योता कडेन साक्षी जावचे। तशेंच दोन्ही जाग्याचेर आमचे भाजपाचे जे कार्यालय जे आसात उत्तरेक आनी दक्षिणेक म्हापसा आनी मडगांव त्या दोन्ही जाग्याचेर आमी एक्झिबिशन दवरिल्लें आसा, एक डिस्प्ले दवरिल्ले आसा म्हणजे कारगिल युद्धाच्या वेळाचेर कांय गोष्टी घडल्यो आणि त्याच्या नंतर काही जी गोष्टी घडल्यो आणि युद्ध आमी कशा पद्दतीन जिखून हाडले सो त्या गोष्टीचेर आमी तो लोकांक कळपाक जाय म्हणून काही डिस्प्ले दवरिल्ले आसा। सो विनंती करता जे थंय आसात त्या लोकांनी ते सगळ्यांनी त्याचो पळोवन त्याचो फायदो करून घेवचो अशें सगळ्यांक विनंती करता। तशेंच 27 तारखेक पक्षाच्या ह्या कार्यालयान हेड ऑफिसान आमचे काही वॉर वेटरन जे आसा सो त्यांचो हांगा सन्मान केलो गेलो वतलो। ते त्या वेळाचेर आमचे गोंय राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आणि राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेठ कानडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचो सत्कार सन्मान जातलो। आणि ह्या कार्यक्रम व्हरतना हांव सगळ्यांक विनंती करता परत एकदा की तांच्यांनी सगळे आमचे गोंयचे रहिवासी जे आसा NCC स्टुडंट्स असू किंवा कॉलेज स्टुडंट्स असू किंवा NSS असू त्यांच्यानी सगळ्यांनी या मशाल यात्रेक सहभागी जावचे आणि आमच्या सैनिकांचे मनोबल वाडोवचे कारण ही यात्रा फक्त गोंयानूच न्ही तर पूर्ण देशात केल्ली आसा। आणि त्या निमित्तान हांव फुडल्या सुवातेर मागता आमचे प्रदेश अध्यक्ष समीर मांद्रेकर हांचे लागीं की तांच्यांनी सविस्तर ह्या हाचेर उलोवप करचें। भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्चा एक अशी एक खासियत आहा की तुम्ही सगळे प्रेस मिडियावाले तुम्ही केन्ना आमचे प्रोग्राम बी कव्हर करता तेन्ना तुम्ही आयकला आसतलेच की आमचे खुबशे लिडर उलयतात तेन्ना म्हणटात की देश प्रथम पार्टी सेकंड आणि सेल्फ लास्ट म्हणटात। तशेंच तुम्ही जेन्ना आमचे सरकार येता स्टेटीन
आणि राज्यान केंद्रान तर तुम्ही पळय आसले की आमचे लिडर्स सुद्धा आसा ते तशेंच वागतात. म्हाका दिसता 1999 कारगिल वॉरच्या टायमार आमचे देशाचे प्रायम मिनिस्टर स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी जे असले त्यांचे लिडरशिपीच्या अंडर ते वॉर जाल्ले आणि आमची इंडियन आर्मी असली हेंच्यांनी बरे तरेन ते वॉर त्या हितून जिखलेले आसा. आणि त्या हितून आमचे प्रायम मिनिस्टर असले त्यांचो सुद्धा तांकां भरपूर फाटिंबा असलो. आणि तुम्ही पळयले आसल्यात की आमचे अटल बिहारी वाजपेयीजींचे एक वाक्य असले की भारत देश हो फेमस आसा कित्याक लागून की शांततेक लागून. आणि जर ही शांतता राखून दवरपाक जाय जाल्यार आमी आमची जी स्ट्रेंथ आसा ती सुद्धा आमी दाखोवपाक फाटी फुडें रावचे ना म्हणून. आनी हे जे वॉर आसा ते आमी डेफिनेटली जिखतले. आणि ते आमी पळयले आसले की जुलयाच्या 26 तारखेर हे वॉर आसा ते आमी भारत देश आमी जिखलेले आसा. आणि अशी जी संधी आसा म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी केन्नाच फाटी रावना, तशेंच भारतीय जनता युवा मोर्चा केन्नाच फाटी रावना. जेन्ना जेन्ना आमच्या आर्मीचो आमच्या सोल्जर्सांचो पाठबळ हे करपाचो जर अशी संधी जर मेळटा जाल्यार भारतीय जनता युवा मोर्चा तशेंच भारतीय जनता पार्टी सदांच फुडें आसता. म्हाका एक उगडास जाता की लास्ट इयर आमी अशीच एक बायक रॅली आमी ऑर्गनायज केल्ली फ्रॉम श्रीनगर टू कारगिल. म्हणजे ह्याच दिसा कारगिल विजय दिवसाच्या निमतान आमी रॅली ऑर्गनायज केल्ली. आणि ती रॅली आमची तेजस्वी सूर्याजी युवा मोर्चा अध्यक्ष हो लीड करतालो. आणि जेन्ना आमी रॅली सुरू करपाचे आसले तेन्ना आमकां अशी एक इंटेलिजन्सा थ्रू एक अशी मेसेज आयिल्ली की खंय तरी तुमच्या रॅलीक थ्रेट आसा. आणि त्या वटेनसून मेसेज येयल्ली आसा की कशी रॅली सक्सेसफूल जाता ते आमी पळयता म्हणून. तर इतलो सुद्धा थ्रेट असल्या कारणान आमचो जो लिडर आसलो तेजस्वी सूर्याजी तेणी एक डिसिजन घेतले की जेन्ना आमची इंडियन आर्मी आसा ती आमच्या सेक्युरिटी खातीर आपल्या जे बॉर्डरीचेर लोकांक ते टेररिस्टां कडेन झगडटा तर आमी तेंच्या खातीर एक सादी बायक रॅली काडूंक शकना काय म्हणून. आणि अशी जर धमकी मेळ्ळी जाल्यार आमी ते फाटी सरूंक शकना. आनी ती रॅली आसा ती त्या दिसा आमी सक्सेसफूल करून दाखयलेली आसा फ्रॉम श्रीनगर टू कारगिल. आणि ते कारगिल बेस कॅम्पार आमकां एक नायट ते आमच्या सोल्जर्सां वांगडा स्पेंड करपा खातीर ती मेळ्ळी आसा. तर जो फाल्यांचो विशय आसा की विजय संकल्प यात्रेच्या निमतान जी आमी मशाल मिरवणूक ऑर्गनायज केलेली आसा एक म्हापसा आणि एक वास्को शहरान. तर सगळ्यांक रिक्वेस्ट करता की ह्या दोनूय आमची जी रॅलीज आसा ताका भरपूर पाठिंबो दिवचो. कित्याक आमकां एक अशी एक संधी म्हाका दिसता वर्सान एकदां मेळटा खंय तरी आमचो जो सपोर्ट आसा तो इंडियन आर्मीक जसो आमच्या सोल्जर्सांक दाखोवपा खातीर. आणि तर ह्या एका कोणीच फाटी रावचे न्हू. सगळे आमचे जे यूथ आसा तेंच्यांनी सगळ्यांनी भायर सरून हे जे दोनूय रॅलीज आसा ते दोनूय रॅलीजान पार्टिसिपेट जावचे. कित्याक जेन्ना इंडियन सोल्जर्स आसा ते जेन्ना बॉर्डरीचेर वॉर्स जेन्ना हे करता झगडटा तेन्ना तांकांय खबर आसा की खंय तरी एक गोळी येतली आपल्याचेर बसतली एक खंयचो बॉम्ब ब्लास्ट जातलो आनी आपूण खंय तरी मरतलो म्हणून खबर आसता. पूण तरी सुद्दां ते तो जॉब प्रिफर करता. आणि ते थंयसर टेररिस्टां कडेन झगडटा दुसऱ्या देशां कडेन झगडटा म्हणून खंय तरी आयज आमी हांगा सेफली जगतात आमी सेफली रावता. तर खंय तरी तांकां एक सपोर्ट असो दाखोवपाक लागून हे जे प्रोग्राम्स भारतीय जनता युवा मोर्चान ऑर्गनायज केलेले आसा जावं ती आमची मशाल मिरवणूक आसा मागीर जो एक्झिबिशन आसा आमचे दोन्ही ऑफिस उत्तर गोवा ऑफिस तशेंच दक्षिण गोवा ऑफिस. आणि तिसरो जो प्रोग्राम आसा जशें की किरणान सांगला की 27 तारखेर जे वॉर वेटरन्स आसा तेंची फॅमिलीज आसा तेंचो हांगा सत्काराचो एक प्रोग्राम आसा. तर हे जे तिनूय प्रोग्राम्स आसा ते युवा मोर्चान ऑर्गनायज केलेले आसा. आणि हेका भरपूर पाठिंबा मेळटलो अशी अपेक्षा करता. आणि तुमचे प्रेस मिडिया तशेंच सगळ्यांच्या तर्फे हेका बरे मायलेज मेळटली आणि आमकां भरपूर हे प्रोग्रामाक प्रतिसाद मेळटलो अशी अपेक्षा करता. आणि 2 उतरां सोंपयता. थँक्यू.